शूटिंग घेऊ ना, चालू केलं ना राज्यात, चालू आहे ना. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आपण महात्मा फुलेंना आज महात्मा ही पदवी मिळाली आहे, त्यासाठी हे गाणं घेतो. तर सर्वांनी कोरस द्या, मी एकटी म्हणणार नाही. जरा मोठे बाकीचे जे झोपले असतील ते जरा येतील इथे. स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले 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 फुले त्या ज्ञान मिळाले कधी ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी त्या दुबळ्या जातीमध्ये त्या ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमधी ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमध्ये फुलू लागल्या गळ्या कोवळ्या फुलू लागली फुले फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ओढ ज्ञानाची वाढली ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली शाळा पोरींची काढली ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली ज्ञानाची वाढली शाळा पोरींची काढली तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले तेव्हापासून शिकू लागली अस्पृश्यांची मुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ज्या महान क्रांतीमुळे त्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे समतेशी नाते जुळे ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे या महान क्रांतीमुळे समदेशी नाते जुळे त्या क्रांतीची थोर पताका अजून रंगली फुले या क्रांतीची थोर पताका अजून रंगली फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले 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 फुले धन्यवाद दीदी. 1873ला या सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. त्या पुण्यापासून किंवा त्यांची प्रेरणा घेऊन ज्या राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक विचारांची ज्ञानगंगा कोल्हापूरच्या त्यांच्या करवीर संस्थानामध्ये राबवली, त्यापासून आपण फार दूर होतो. मला सांगायला अतिशय आनंद होतो की अशा कोल्हापूरच्या करवीर संस्थानातून एक पोलीस अधिकारी D.R. भोसले नावाचे, हे इकडे त्यांची बदली झाली पिंपळगावला, आणि पिंपळगावला D.R. भोसले यांची बदली झाल्यानंतर त्यांचा संपर्क आला तो त्या ठिकाणी असलेले तरुण तडफदार असे कार्यकर्ते गणपतदादा मोरे यांच्याशी, आणि यांची मैत्री अखंड वाढत गेली. गणपतदादा मोरेंना महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज, महात्मा फुले यांची भेट होणं शक्य नव्हतं, परंतु जो राजा, लोकराजा आहे राजर्षी शाहू महाराज, यांचं कार्य काय आहे हे पाहण्याची उर्मी दाटून आलेली होती. आणि गणपतदादा मोरे यांनी सत्यशोधक समाजाचं कार्य हे आपल्या जिल्ह्यामध्ये चालू केलं, आणि म्हणून
या जिल्ह्यामध्ये सत्यशोधक विचारांचं बी रोवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वप्रथम गणपतदादा मोरे यांनी केलं. आणि त्या गणपतदादांचे नातू आज आपल्यामध्ये या मंचावर उपस्थित आहेत. आदरणीय आमचे नवीन संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे. अशा गणपतदादांना राजर्षी शाहूंना पाहिजे होतं. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी पुरोगामी संस्थांचे अनेक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांची ओळख करून देणं माझं काम आहे. तर अशा गणपतदादा मोरेंनाही राजर्षी शाहू महाराज ज्या वेळेला या ठिकाणी नाशिकला आलेले होते तेव्हा त्यांना माहीत झाल्यानंतर ते पळत म्हणजे कोणतीही गाडी किंवा घोडागाडी न पाहता पळत आणि चालत नाशिकपर्यंत पिंपळगाववरून आलेले होते आणि त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचं दर्शन घेतलेलं होतं. इतकी उर्मी त्यांच्या कार्याची गणपतदादांच्या मनामध्ये होती आणि याच विचारामधून पुढे मराठा विद्याप्रसारक संस्थेची उभारणी धर्मवीर गणपतदादा मोरे आणि धर्मवीर रावसाहेब थोरात यांनी केलेली आहे. हा अतिशय ज्वलंत आणि इतिहास अतिशय आपल्यासमोर ज्वलंत आपल्यासमोर उभा आहे. या ही जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं या सत्यशोधक विचारांच्या इतिहासाला नक्कीच उजाळा मिळेल. मी सन्माननीय डॉक्टर अशोकराव पिंगळे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत आपलं वक्तव्य आपल्यासमोर मांडू. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि त्यांचे विचार या महाराष्ट्रामध्ये रोवलेत. त्यांना जी महात्मा पदवी प्रदान केली त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि त्यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या वतीने सर्वांचे आभार मानतो. खरं तर एक 4-5 दिवसापूर्वी मला फोन आला आणि सांगितलं की तुम्हाला या विषयावरती व्याख्यान द्यायचं आहे. तसा मी फार्मसी शाखेचा डॉक्टर आहे, परंतु नेहमीच वेगवेगळं करण्याची किंवा नाविन्यपूर्ण काहीतरी लिखाण करण्याची मला सवय असल्यामुळे माझं सिलेक्शन केलं त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानतो. खरं तर क्रांतीसूर्य महात्मा फुले ज्योतिबा फुले यांचं कार्य आपण 3 भागांमध्ये विभागलं गेलं पाहिजे. साधारणतः जो इतिहास आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये वाचनात होता किंवा आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये होतो तोपर्यंत फक्त सावित्रीबाई फुलेंवरती शेण फेकलं. त्यांनी प्रथम मुलींची शाळा काढली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना साथ दिली. इथपर्यंत आमच्यासारख्या किंवा आमच्या पिढीमधल्या मंडळींना माहीत होतं. परंतु त्यामधला जे सत्व आहे तर त्यांनी त्यांच्यावर शेण का मारलं किंवा त्यांनी मुलीची शाळा का काढली हे जर सत्व जाणून घ्यायचं असेल तर संपूर्णपणे महात्मा फुलेंचा जीवनपट तुमच्या समोर सादर करायला माझ्यासारखे असे हजारो माणसं कमी पडतील एवढा त्यांचा मोठा इतिहास आहे. साधारणतः आपल्याला जे माहीत आहे पहिली मुलींची शाळा, शोषणाविरुद्ध लढाई, शूद्र अतिशूद्र यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, किंबहुना त्यांनी केलेलं लिखाण, शेतकऱ्यांचे आसू किंवा त्यांनी बसवलेलं नाट्य, हा सगळा इतिहास आता साधारणतः आपल्या विविध प्रकारच्या लेखनामध्ये आलेला आहे. आणि मला जो विषय दिला की 11 मे 1888ला जो पुरस्कार किंवा महात्मा ही जी पदवी महात्मा फुलेंना दिली त्याच्या पाठीमागचा इतिहास सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या उपाधीचा विचार करतो त्यावेळेस ती उपाधी का दिली याच्या पाठीमागे काय नेमकं इतिहासाचं मूळ होतं हे आपल्या लोकांना माहीत नसतं. साधारणतः माझ्या दृष्टीनं जे टायटल जे आहे इतिहासातील उपाधी आणि वर्तमान स्थितीतील उपाधी अशा प्रकारचं टायटल माझ्या दृष्टीनं योग्य आहे. साधारणतः ज्या उपाधी आपल्याला पूर्वीच्या काळापासून म्हणजे आपण कॅटेगरी जर केली, सम्राट अशोकांचा
इतिहास बघा, त्यानंतर आपण जो महर्षींचा इतिहास बघा, त्यानंतरच्या काळामध्ये जी कर्मवीर, कर्मयोगी, राजमान्यता असलेली जी पदं आहेत, त्या पदांचा जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचं समाजाप्रती असलेला आदर किंवा समाजामध्ये त्याने केलेलं उल्लेखनीय कामकाज, मग ते सामाजिक समतेवर आधारित असो किंवा वैयक्तिक कार्यावर असो, त्याचा उल्लेख होणं अत्यंत गरजेचं. ह्या पदव्या आपण का दिल्यात आणि आजकाल जे काही ज्या पदव्या आपल्याकडे ऐकायला मिळतात त्या पदव्या आणि महात्मा फुले यांना दिलेली महात्मा पदवी किंवा महात्मा उपाधी याच्यामधला फरक आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वीच्या संतांचं किंवा जी आजकाल आपल्या गायपट्टातली आचार्य किंवा शास्त्री मंडळी आलेत त्याचा उल्लेख मी नंतर करतो, परंतु आपल्याकडे जो प्राचीन इतिहास आहे सम्राट अशोकापासून किंवा महर्षी ज्यांनी रामायण महाभारत लिहिलं, वाल्मिकी असतील, व्यास असतील, त्यांना आपण ज्या एका चाकोरीबद्ध याच्यामध्ये जे आदराचं स्थान देतो आणि त्या आदराचं स्थानची कंपॅरिझन आपण आजकालच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काम केलेलं, एखादी शैक्षणिक संस्था जरी काढली तरी त्याला आपण कर्मवीर देतो, कोणी म्हणतो शिक्षण सम्राट म्हणतो, कोणी शिक्षण महर्षी म्हणतो. आणि मग समाजाची गल्लत होती की ही छोटी छोटी माणसं आपण इतकी मोठी करून टाकतो की आपल्याला नेमका त्या महर्षीचा अर्थ समजत नाही, त्या सम्राटाचा अर्थ समजत नाही, त्या कर्मवीर या शब्दाचा अर्थ समजत नाही. आणि मग आपल्या नवीन पिढीला आपण काय द्यायचा हा प्रश्न. कर्मवीर ही उपाधी प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटलांना दिली गेली. त्यांचं काम शिक्षण क्षेत्रात रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तदनंतर या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात असतील किंवा त्यांच्या समेत काम केलेलं किंवा त्यांच्या बरोबरीनं काम केलं किंवा त्यांच्या अगोदर काम केलेले कर्मवीर गणपतदादा मोरे असतील, ही माणसं एका वेगळ्या धाटणीची होती. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या संस्थांच्या माध्यमातून ज्या ज्या माणसांनी ह्या पदव्या आपल्या राजकीय फायद्याकरता त्यांना ते लेबल लावलीत, त्यामुळे जी ओरिजिनल माणसं ज्यांनी काम केलं, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, कर्मवीर रावसाहेब थोरात असतील, कर्मवीर गणपतदादा असतील, त्यांच्या कार्याचे जे त्यांना आपण ज्या उच्चतम लेवलला ठेवलं पाहिजे ती लेवल आपण कमी करतो किंवा किंबहुना त्यांना एका छोट्या पातळीवर आणून ठेवतो. त्यानंतर सांगायचा इतिहास जर झाला तर कर्मयोगी जो योग्य पद्धतीनं योग, धारणा, आध्यात्मिक सर्व काही म्हणजे समाजाचा तो एक प्रमुख घटक होतो. समाज जीवनाकरता किंवा समाज कार्याकरता तो स्वतःला झोकून देतो, कुठल्या प्रकारचा स्वार्थ नसतो. असा कर्मयोगी म्हणजे आपल्याला ह्या आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये कोणीही बघायला मिळणार नाही. कर्मयोगी विनोबा भावेंना कर्मयोगी म्हटलं जायचं आणि तदनंतरच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कर्मयोगी तयार झाले. त्यामुळे त्या विनोबा भावेंनी जे काम केलं ते आपल्या दृष्टीने दुय्यम ठरवलं जातं की काय, असा माझ्यासारख्या पुढे प्रश्न करतो. तदनंतरची जी पदवी आहे, ती जी उपाधी आहे धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला, परंतु त्यांनी धर्म, नीतिमूल्य जपली, धर्मांतर स्वतःचं होऊ दिलं नाही. आणि अशा माणसाला जी उपाधी दिलेली आहे धर्मवीर, ती जर इतर कोणा व्यक्तीला दिली तर संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला इतका उथळ वाटायला लागतो की आपण सध्या ह्या ज्या पदव्या दिल्या आहेत ह्या काही म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांना कुणी बॅनरवरती पदवी दिली नाही, रावसाहेब थोरातांना कुणी बॅनरवरती पदवी दिली नाही, कर्मवीर गणपतदादांना कुणी बॅनरवरती पदवी दिली नाही, कर्मयोगी विनोबा भावेंना कुणी बॅनरवरती पदवी. ह्या समाज मान्यता असलेल्या पदव्या तदनंतरच्या काळात जी म्हणजे
पुढे कर्म लावायचं आणि जे काही असेल त्या प्रकारच्या पदव्या देण्याचा हा प्रघात या समाज रचनेमध्ये बहुजन समाजामध्ये सुरू झाला आणि ती अत्यंत धोक्याची घंटा आपल्या दृष्टीने आहे आणि ती आपण पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देतो. एखादा नगरसेवक असेल तर त्याला जर आपण धर्मवीर म्हणायला लागलो किंवा कर्मवीर म्हणायला लागलो तर ही माणसं आपण आपल्या कृतीनं छोटी करतो आणि ती कृपा होऊ नये म्हणून समाज जागृती होणं गरजेचं आहे. मला दोन गोष्टी आपल्याला आवर्जून सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं की मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हा एक चर्चेचा विषय झाला. आता मला सांगायला हरकत नाही, मी हा थोडे पाठ असे वेगवेगळ्या पद्धतीने घेतो. मी पूर्ण महात्मा फुलेंचा इतिहास वगैरे आपल्या सर्वांना माहीत आहे त्या विषयाशी नाही, परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण कोठे आहोत याचा फक्त परामर्श घेणार आहे किंवा त्याला थोडासा स्पर्श करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते हा प्रश्न चर्चेला गेला, गरज नसताना चर्चेला गेलेला आहे. पूर्वीपासून चंद्रगुप्त मौर्य हा कोणत्या समाजाचा माणूस होता माहिती आहे कोणाला? जाती व्यवस्थाच नव्हती, परंतु बेसिक त्यांचा व्यवसाय हा गवळी समाजा टाईपचा होता, म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारी व्यक्ती होती. परंतु ज्या वेळेस आता चंद्रगुप्त मौर्य घ्या, दुसऱ्या सम्राट अशोक घ्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज घ्या, यांचे गुरु कोण होते याची चर्चा आपण न करता म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोण होता हे जी चर्चा केली जाते त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो जाणीवपूर्वक केला जातो. माझं मत आहे न्यूटनला कोण गुरु होता, अलेक्झांडरला कोण गुरु होता याची कधीच कोणी उदाहरणं देत नाही, परंतु नेमके छत्रपती शिवाजी महाराज आले की ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी महिलांवरती अन्याय होऊ नये म्हणून एक महिला धोरण त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये राबवलं. अशा व्यक्तीला जाणीवपूर्वक एका विचारसरणीने एका देव्हाऱ्यामध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करता शिवाजीचे गुरु कोण होते आणि मग रामदास समर्थ रामदास कोठे भेटले यावरती चर्चा करण्यापेक्षा त्या माणसानं कशा प्रकारचं काम केलं हे समाजापुढे न मांडता गुरुवादावरती आपण चर्चा करतो आणि ती समाज व्यवस्थेला घातक आहे. राहिला प्रश्न महात्मा फुलेंच्या कार्याचा, शेवटी महात्मा फुलेंचं जो जीवनपट आहे तो सुद्धा वाचनातून निर्माण झालेला आहे. 1827चा त्यांचा जन्म, 1847ला थॉमस पेन नावाचा एक लेखक होता, त्यानं ह्युमन राईट्स नावाचं पुस्तक जे इंग्रजीमध्ये, कारण क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं वाचन विविध प्रकारचे इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा त्यांना छंद होता आणि थॉमस पेन या लेखकाच्या ह्युमन राईट्स या 1847च्या दरम्यान निर्माण झालेल्या पुस्तकामध्ये त्यांनी जो संविधानाचा बेसिक ढाचा आहे, कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे प्रत्येक माणसाला त्याचं वैयक्तिक आयुष्य म्हणून त्याचं एक स्वतंत्र व्हॅल्यूज असतात आणि ज्यावेळेस तो मनुष्य समाज जीवनात येतो त्यावेळेस सुद्धा त्याचे काही व्हॅल्यूज तयार होतात आणि ज्यावेळेस ह्या दोन्ही व्हॅल्यूज एकत्र येतात आणि समाज व्यवस्थेचा विचार होतो त्यावेळेस संविधान निर्मितीची गरज असते आणि संविधान निर्मिती ही राजकीय मूल्यांवरती होते, परंतु त्यामध्ये दोन गोष्टी वैयक्तिक व्हॅल्यू आणि सोशल व्हॅल्यू यांचं कॉम्बिनेशन करून तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे संविधानचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो विचार थॉमस पेन यांचे विचार संपूर्ण हयातमध्ये महात्मा फुलेंनी हे रोवलेत. समता, बंधुत्व, मानवता याचा बेस ही विविध प्रकारचे लेखकांची विधानं होती, लेखकांचं लिखाण होतं. माझा सांगण्याचा हेतू असा आहे की महात्मा फुले आपण एक 10-15 वर्षापूर्वी विचार करा, 15 वर्षापूर्वी म्हणजे आपण साधारणतः ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही लिखाण आपल्याला वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये वाचायला मिळायचं किंवा महात्मा फुलेंचं यापूर्वीच मी सांगितलं आपल्याला फक्त सावित्रीबाई, शेण,
त्यांची फुले पगडी, परंतु त्या पगडी मागचे विचार आपल्याला कधी समजू दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो बाबासाहेब पुरंदरेंनी उभा महाराष्ट्रामध्ये पेरला, शाहिस्ते खानाचे बोटं आणि अफजल खानचा कोथळा, याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नाही. माहितीच होऊ दिलं नाही की त्यांचं महसुलाच्या दरम्यान संबंधी धोरण काय होतं, आरमार संबंधी धोरण काय होतं, स्त्रियांच्या संदर्भात धोरण काय होतं, ही अनेक प्रकारची बेसिक समाज व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे अशी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू दिली नाही. मधल्या काळामध्ये जेम्स लिम नावाचा एक लेखक या महाराष्ट्रामध्ये आला, त्याला जी माहिती पुरवली गेली ती बाबासाहेब पुरंदरेंनी पुरवली आणि त्यामधनं जे वातावरण गढूळ महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं, त्यामुळे इतिहासकारांनी जे जे काय लिहिलं ते सत्यच असेल असं नाही. परंतु आपण जर आपली विवेक किंवा विचार, आपण विवेकपूर्ण विचार जर आपण त्या पुस्तक वाचताना जर बघितले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ बघितले तर आपल्याला निश्चित जाणीव होईल की छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, यांचं आयुष्य संपूर्णपणे समाजाकरता कष्ट करण्यामध्ये गेलेले. कष्ट म्हणजे सामाजिक न्याय देण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. आता या उपाधींच्या अनुषंगाने महात्मा ही पदवी किंवा ही उपाधी, त्याच्यामध्ये जे काही लिखाण माझं वाचण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मौजे बेलसर या गावचे विठ्ठलराव वंडेकर, ज्यांना राजबहादर म्हणून पदवी होती, राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मौजे बेलसर या गावचे. साधारणतः ते सत्यशोधक विचारांचे होते आणि महात्मा फुलेंबरोबर त्यांचं काम होतं आणि जे सत्यशोधक विचार पेरण्याचं काम होतं त्याच्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. साधारणतः 1826 ते 46 पर्यंत त्या दोघांचा सहवास होता आणि जे जे काही काम करत होतं, वंडेकर कुटुंब अत्यंत आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुजलम सुफलम होतं आणि त्यांनी असं ठरवलं की महात्मा फुलेंना जी पाहिजे ती मदत आपण करायची. आता त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेफरन्स आहेत. हे जे वंडेकर होते, विठ्ठलराव वंडेकर, हे दीनबंधू सार्वजनिक सभा या संस्थेचे प्राथमिक सदस्य होते आणि मराठा देशस्थ जे मंडळ होतं त्याचे ते 30 वर्ष अध्यक्ष होते. त्यांच्या ह्या सत्यशोधक विचार पेरण्याच्या या प्रक्रियेमध्ये त्यांनी जे काम केलं त्या कामाचा फॉलोअप त्यांचे चिरंजीव दिवाण बहादूर रामचंद्र वंडेकर यांनी केलं. आता प्रश्न 11 मे 1888ला त्यांना महात्मा ही पदवी कृष्णराव वंडेकर आणि भालेकर, कृष्णराव भालेकर आणि वंडेकर यांनी एकत्रितरित्या, आता त्यामध्ये रेफरन्स असेल, काही म्हणतात भायखळ्याच्या एका सभागृहामध्ये दिलं, काही म्हणतात ह्या ज्या देशस्थ मराठा सभागृह होतं त्यामध्ये दिलं. आता तो रेफरन्स अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं दुःखाची गोष्ट असे का हा इतिहास लिहिणाऱ्यांनी वंडेकरांऐवजी अनेक ठिकाणी वाटेकर केलं. काहींनी वंडेकरांचे वडिलांचं म्हणजे कृष्णराव वंडेकरांनी पदवी दिली की त्यांच्या चिरंजीव दिवाण बहादूर रामचंद्र वंडेकरांनी दिली. यामध्ये अत्यंत मोठ्या प्रकारची कन्फ्युजन विविध प्रकारच्या लिखाणामध्ये करून ठेवले. परंतु ही महात्मा पदवी विठ्ठलराव वंडेकर यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना दिली आणि त्या दिवशी तो दिवस म्हणजे आजचा
11 मे 1888. त्यांना ही पदवी दिल्यानंतर महात्मा फुलेंचं जे भाषण होतं त्याचे कात्र मी आपल्या ग्रुपवर पाठवतो. ते अक्षरशः माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा किंवा सत्य हेच जीवनाचं अंतिम यश आहे, हे जे त्यांचे विचार आहे. त्यांना ही उपाधी दिल्यानंतर हे खरोखर आपण आपल्या सर्वांनी ऑब्झर्व केलं पाहिजे. अनेक आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये नेमके कोणी दिली आणि कोणत्या हॉलमध्ये दिलेली तो हा चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु ती पदवी विठ्ठलराव वंडेकरांनी दिलं एवढं मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. पुढचा जो कालावधी होता तो रामचंद्र वंडेकरांचा. रामचंद्र वंडेकर आपल्याला कदाचित माहीत नसेल, आपल्या नाशिकमध्ये म्हणजे भूविकास बँक असेल किंवा पीपल बँक असेल याच्या संस्थापकांच्या किंवा संस्था त्या स्थापन करण्यामध्ये किंवा कांदा बटाटा संघ स्थापन करण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा मोलाचा सहभाग होता. ते त्यांनी एक सभागृह बांधलं किंवा तदनंतरच्या काळामध्ये मराठा विद्याप्रसारक समाजाच्या उदाजी वसतिगृहाच्या कामकाजामध्ये त्यांनी आर्थिक मदत केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या 1903 ते 1939 पर्यंत जी मराठा शिक्षण परिषदेची अधिवेशनं झाली त्यापैकी 45 अधिवेशनापैकी 16 वेळा रामचंद्र वंडेकर म्हणजे दिवाण बहादूर वंडेकर हे 11 वेळा सेक्रेटरी होते आणि 5 वेळा जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर काही काळामध्ये ते हिशोब तपासनीस सत्यशोधक या संस्थेशी संबंधित याचे हिशोब तपासनीस म्हणून त्यांनी काम केलं होतं. आणि तदनंतरच्या काळामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात आणि कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा सहवास त्यांना लाभला आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं कामकाज या संस्थेमध्ये या बहुजन समाजाकरता त्यांनी केलं हे सांगणं गरजेचं आहे. कारण वंडेकर हे कुटुंबीय पुण्याचं, परंतु त्या काळामध्ये बहुजन समाजाच्या उन्नतीकरता किंवा या जी असमानता होती शैक्षणिक असमानता तिच्याकरता काम केलं पाहिजे म्हणून मुंबईमधल्या काही व्यक्तींनी असं ठरवलं की ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करायचं आणि मग वंडेकर कुटुंबीय मुंबईमधून नाशिकमध्ये काही दिवस त्यांनी काम केलं. आणि प्रामुख्याने या ज्या काही सहकारी संस्था आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्था जी सत्यशोधक विचारांवरती उभी आहे त्या करताना त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं. माझा सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या उपाधींचा प्रवास आपण प्रथमतः ऑब्झर्व केला पाहिजे आणि नेमकं महात्मा कोण, धर्मवीर कोण, क्रांतीवीर कोण, कर्मवीर कोण, कर्मयोगी कोण याच्यामध्ये आपली गफलत व्हायला नको आणि प्रामुख्याने नवीन पिढीची गफलत व्हायला नको. खरं तर महात्मा गांधींना महात्मा हा जो पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांनी दिला, परंतु जगामधला एकमेव महात्मा म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे उद्गार होते महात्मा गांधींचे. त्यामुळे ह्या उपाधींचा प्रवास ज्यावेळेस आपण अनुभवतो त्यावेळेस महात्मा फुलेंना मायनस करून कधी या महाराष्ट्रातील किंवा भारतातील सत्यशोधक विचारांचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला सांगितलं. आता प्रश्न हा महात्माचा प्रवास सुरू झाल्यानंतर खरं तर आव्हानं आपल्याला पुढच्या काळामध्ये 20 शताब्दी वर्ष सर्व माणसं आपण एकत्र आलो सुरू करतोय, परंतु विचार पेरण्याचं काम हे तलवारीनं युद्ध करण्यापेक्षा आगळं वेगळं असतं. खरं जर दोन सत्ता किंवा महर्षी किंवा सम्राट याच्यामध्ये राजा, महाराजा किंवा सम्राट ज्या 3 कॅटेगरी जर आपण केलात, राज किंवा राजा किंवा सम्राट, सम
म्हणजे सर्वांवरती राज्य करणारा सम्राट किंवा अधिपती, आपण जे कदाचित गणपतीच्या आरतींमध्ये अधिपती वगैरे शब्द हे पूर्वीच्या इतिहासात म्हणजे गणपती तर कोणी पाहिला नाही, सरस्वती कोणी पाहिली नाही, परंतु त्या अगोदर ज्यांनी आपल्याला विचार दिले त्यांचे विचार आपल्याला पुढच्या काळामध्ये समाजामध्ये पेरण्याचं काम आपल्याला करावायचं आहे. खूप काही बोलण्यासारखे आहे सर. महात्मा फुलेंचा इतिहास, महात्मा फुलेंनी लिहिलेली पुस्तकं मागच्या काळामध्ये आम्ही मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये शाहूंच्या छत्रपती शाहूंच्या जन्मशताब्दी निमित्त संभाजीराव मोहितेंचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आम्ही संस्थेच्या वतीने असा एक हे ठराव केलेला आहे की संपूर्ण वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये 100 व्याख्यानं महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपल्याला जगणं सुसह्य झालेलं आहे किंवा सामाजिक स्थित्यंतराचा विचार करता जी काही सिस्टीम आपल्याला आज या संविधानाच्या अंडर आलेली आहे त्यामुळे आपण एकमेकाला भेटू शकतो, बोलू शकतो. ही जी माणसं होती ती अत्यंत महान माणसं होती आणि ही माणसं हा आपला एक ठेवा आहे, विचारांचा ठेवा आहे, सामाजिक विचारांचा ठेवा आहे आणि ती आपण जपली पाहिजे. एवढंच मी या पहिल्या पुष्पानिमित्त आपल्याला सांगू इच्छितो. यानंतर एखादा दुसरा विषय जर असला तर स्पेसिफिक विषयावरती मी तुम्हाला व्याख्या, कारण महात्मा फुलेवरती बोलायचं तर इतके पुस्तक आहे. आता त्या देशले सरांनी मला पुस्तकांचा संच दिलेला आहे, परंतु ग्रुपवरती खरं तर व्हॉट्सअप विद्यापीठावरती जे काही येतं, मी आता वंडेकरांचं ते चाललं मी एक पुस्तक लिहून राहिलो मयूप्रच्या पाऊलखुणा. त्यामध्ये प्रत्येकाचा असा एक वेगळा संदर्भ. आता कर्मवीर गणपत दादा मोरेंचा इतिहास आमचे सहकारी मित्र त्यांचे नातू विश्वासराव मोरे यांनी मागच्या एक 7-8 वर्षापूर्वी तो लिहिला. त्यातनं काही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत. नाहीतर कर्मवीर गणपत दादा मोरे, खरं तर कर्मवीर रावसाहेब थोरात आणि कर्मवीर गणपत दादा मोरे नंतरची ही जी कर्मवीरांची जी लेबलं लावली ती सत्तेच्या गणिताकरता लावलेली आहे. खरं तर पूर्वी 4च आमच्याकडे संस्थेमध्ये कर्मवीर होते. खरं तर याचा आपण खरं तर विचार केला पाहिजे की बा सत्तेच्या फायदा करता आपण कोणालाही उद्या सम्राट अशोक, माझं नाव अशोक तुंगे म्हणून मला लगेच सम्राट करणं कितपत योग्य आहे. मला खरं तर तुम्हाला सांगायला हरकत नाही, एकदा दिसले सर मी सांगायला हरकत नाही, एकदा नाशिक सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष औरंगाबादकर सर माझे मित्र आहेत, माझे क्लासमेट पण होते फार्मसीला. ते माझ्यापेक्षा खूप सिनियर होते, परंतु त्यांनी साखरेचा व्यवसाय केल्यानंतर काही दिवसांनी माझ्याबरोबर M.Com केलं आणि त्यांना माझं सगळं नेचर आवडलं. आम्ही अभ्यास एकत्रित करायचो आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर ते मला म्हणे, अशोक अरे तुला आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचा आहे. म्हणलं सर मला आदर्श शिक्षक पुरस्कार नको, मी एक तर पॉलिटिकल माणूस आहे, मला अनेक ठिकाणी फिरावं लागतं, भेटावं लागतं, अनेकांबरोबर ते करावं लागतं आणि मी जरी अकॅडमिक शैक्षणिक याच्यामध्ये माझं नॉलेज माझ्याजवळ आहे, परंतु सामाजिकदृष्ट्या मी आदर्श शिक्षक हा पुरस्कार घेऊ शकत नाही, कारण तेवढ्या उंचीचा मी माणूस नाही. आदर्श शिक्षक हा सामाजिक समरसतेचा विचार केला तर फक्त आणि फक्त महात्मा फुलेच होते. आणि जो आपला 5 सप्टेंबरचा शिक्षक दिन राजकीय हेतूपुटे साजरा केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे. खरं तर समाज दिन म्हणजे शिक्षक दिन हा महात्मा फुलेंच्याच आणि सावित्रीबाई फुलेंच्याच जन्म दिनांकानुसार सुरू केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि सांगण्याचा जो मतितार्थ आहे की आपण त्या कॅलिबरचे पाहिजेत आदर्श शिक्षक म्हणून, आणि म्हणून तो मी शिक्षक पुरस्कार पूर्णपणे नाकारला की त्यांनी माझ्याकडे घरी स्वतः फॉर्म दिला होता. म्हणून ह्या ज्या उपाधी आहेत किंवा कर्मवीर ते महात्मा हा प्रवास आहे, हा प्रत्येकानं अभ्यास करा. मी एक छोटंसं प्रिंटिंग मटेरियल पण आणलेलं आहे बरोबर, वाचा. त्यात जर काही चुका असतील माझ्याकडनं, शेवटी माणूस आहे, माणसाकडनं
चुका होऊ शकतात आणि इतिहासकारांनी जो लिहिलेला आहे त्याचेच वेगवेगळे संदर्भ आपण शोधत असतो. ते अशा प्रिंटआउट मी तयार केलेले आहेत. पुन्हा एकदा संयोजकांचं मी आभार मानतो की मला या प्रथम पुष्पाला बोलवलं, तो सन्मान दिला. खरं तर मी शायरीमध्ये लिहिणारा माणूस आहे. तर एक दोन शेर सांगतो तुम्हाला. शेर असा आहे, आपल्याकडे जी सिस्टीम जी चालू आहे, आपण एखादा प्रश्न विचारला, आमच्या बेरोजगारीचं काय झालं, आमच्या शिक्षण व्यवस्थेचं काय झालं, आमच्या मुलींना शिक्षण पाहिजे किंवा उच्च शिक्षण पाहिजे, त्या संदर्भात जर आपण राज्यसत्तेला प्रश्न विचारला तर राज्यसत्ता आपल्याला असं उत्तर देते. किंवा आपण तिला असा प्रश्न विचारू शकतो की तू इधर उधर की बात मत कर, तू इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लूटा, तू इधर उधर की बात मत कर, ये बता काफिला क्यों लूटा, तेरा रहीजनों से था वास्ता, रहीजन म्हणजे वाटसरू, तेरा रहीजनों से था वास्ता, तेरे रहबरी का सवाल आहे. म्हणजे तुझ्या नेतृत्वाबद्दलच आम्हाला शंका आहे. त्यावरती पुढचा शेर असा आहे की तेरे रहीजनों से गिला नहीं, तेरे रहीजनों से गिला नहीं, म्हणजे त्या जे वाटसरू त्यांच्याबद्दल कंप्लेंट नाही, पर तेरे रहबरी का मलाल आहे, तुझ्या नेतृत्वाबद्दल आम्हाला दुःख आहे. आणि अशी परिस्थिती आज या देशामध्ये, आणि आपण जर सावध झालो नाही तर देश सामाजिकदृष्ट्या रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. जाती धर्म देव याच्यामध्ये गुरफटून गेलेला हा समाज जोपर्यंत सत्यशोधक विचार किंवा पुरोगामी विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत अशा कितीही सेन्सेक्स शेअर मार्केटचे पुढे गेले खाली आले याचा आपल्या दैनंदिन आयुष्यात काहीही उपयोग होणार नाही. एवढं म्हणून मी माझे मनोगत संपवतो. जय हिंद. 988